ज्या कलेला पूर्वी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी आत्मसात करून मोठमोठी युद्धे लढली, आता ती कला फार कमी जण आत्मसात करतात का? तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, मी तेजस. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची घोषणा किल्ले शिवनेरी या ठिकाणी 27 एप्रिल 1960 झाली होती. तो दिवस तब्बल 64 वर्षांनंतर परत एकदा त्याच ठिकाणी साजरा करण्यात येतोय आणि त्याचसाठी मी आज आलोय किल्ले शिवनेरी या ठिकाणी. या कार्यक्रमामध्ये ठेवलेली ही लाठीकाठी स्पर्धा, त्यामध्ये हे छोटे मावळे जी कला पूर्वी युद्धामध्ये वापरायचे त्या कलेला जपायचे आणि लोकांपर्यंत पोहोचवायचे काम करताना पाहून मनाला एक आनंद वाटला. बरेच लोक आपापल्या क्षेत्रामध्ये उंचावर असतात, तसेच हे छोटे मावळे दानपट्टा, भाला, तलवार, काठी या शस्त्रकलेला आत्मसात करून या क्षेत्रामध्ये उंचावर होते. प्रत्येक जण या कलेला पाहून कोण टाळ्या वाजवतोय, तर कोण प्रशंसा करतोय, तर कोण बक्षीस स्वरूपात पैसे देतोय. ही कला सादर करून मात्र त्यांनी माझं आणि इथे असलेल्या प्रत्येकाचं मन जिंकलं. जसं या दिवसाला महत्व आहे, तसंच या कलेलाही तेवढंच महत्व आहे आणि ते जपलं नाही तर हेही आपण गमावून बसू. म्हणून या दिवशी घेतलेली ही स्पर्धा. पूर्वी प्रत्येक दिवशी काही ना काही घडत आलेलं आहे, त्या गोष्टींना लोक विसरून जाऊ नये म्हणून असाच काहीतरी हा दिवस, जो मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य घोषणा दिवस प्रत्येकाच्या लक्षात राहावा म्हणून यासाठी शेवटी सुप्रसिद्ध गायक मयूर सुकाळे यांनी आपल्या गायनातून प्रत्येकाला वेड केलं. जयोस्तुते श्री महन् मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे.